श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ कृपा या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. तुमचा आजचा दिवस खूप सुखाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजचा व्हिडिओ खूप खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक स्वामी भक्तासाठी, दत्त महाराजांच्या भक्तांसाठी आजचा व्हिडिओ खूप खूप महत्त्वाचा ठरणार आहे. जुलै महिन्याला सुरुवात झाली आहे आणि जुलै महिन्याच्या शेवटीच आपल्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा दिवस आलेला आहे. जुलै महिन्यातील 29 जुलै 2026 आणि या दिवशी आषाढी पौर्णिमा आहे. ज्या दिवशी आषाढी पौर्णिमा असते त्याच दिवशी गुरुपौर्णिमा हा उत्सव मोठ्या प्रमाणात सर्व ठिकाणी साजरा होत असतो. प्रत्येक गुरु आणि शिष्यांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. हिंदू धर्मामध्ये गुरुपौर्णिमेला विशेष असं महत्त्व आहे. आपल्या आयुष्यात ज्यांनी आपल्याला ज्ञान दिलं, मार्गदर्शन केलं, मग ते पालक असोत, शिक्षक असोत किंवा आध्यात्मिक गुरु असोत, त्यांच्याप्रती आभार मानण्याचा हा दिवस असतो. भारतीय संस्कृतीत गुरुला देवाप्रमाणे मानले जाते. म्हणून गुरुपौर्णिमेला गुरूंचं पूजनही केलं जातं. गुरूंप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस विशेष साजरा केला जातो. असं म्हणतात की जेव्हा गुरु आणि ईश्वर दोघे उपस्थित असतात तर तेव्हा प्रथम गुरुचरणांना स्पर्श करावा, कारण गुरूंच्या ज्ञानानेच आपल्याला ईश्वराचे दर्शन घडते. आपण स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना आपलं गुरु मानलेलं आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंचं स्मरण केल्याने आपण जे काही आहोत ते केवळ गुरूंच्या मार्गदर्शनामुळेच आहोत ही भावना मनामध्ये जागृत होते. यामुळे गुरु आणि शिष्य या नात्याचं पावित्र्य टिकून राहतं. या जुलै महिन्यातील 29 जुलै 2026 या दिवशी आपण गुरुपौर्णिमा साजरी करणार आहोत. आपण स्वामी महाराज, दत्त महाराजांना आपला गुरु मानतो. म्हणून आत्तापासून ते गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला स्वामी महाराजांच्या, दत्त महाराजांच्या अत्यंत प्रभावी आणि अतिशय लाभदायक अशा 21 दिवसांच्या सेवा करायच्या आहेत. ज्यांना जशी जमेल तशी त्यांनी सेवा करायची आहे. पण कोणत्याही परिस्थितीत आपल्याला गुरुपौर्णिमेपर्यंत सेवा मात्र करायच्याच आहेत, जेणेकरून आपल्या इच्छा आकांक्षांची पूर्ती होईल. आपल्या आयुष्यामध्ये जे काही दुःख आहे, ज्या अडचणी, संकट, समस्या असतील त्या दूर होण्यासाठी आपल्याला सेवा करायच्या आहेत. पहा, स्वामीबळ जर पाठीशी असेल तर आपल्याला आपल्या समस्यांतून, अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग हा सापडतोच. स्वामींना हाक मारली आणि समस्या सुटली असे अनुभव अनेकांना आलेले आहेत. जे स्वामींची सेवा करतात त्यांची साथ स्वामी कधीही सोडत नाहीत. म्हणून गुरुपौर्णिमेपर्यंत 21 दिवस पूर्ण होतील अशा प्रकारे आपल्याला स्वामींची, दत्त महाराजांची सेवा करायची आहे. तर या 21 दिवसांमध्ये कोणकोणत्या सेवा कराव्यात, सेवा करताना कोणकोणत्या नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे, याबाबतची माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा. तर येत्या 29 जुलै 2026 रोजी आहे गुरुपौर्णिमा. खरं तर स्वामी महाराजांची, दत्त महाराजांची कोणतीही सेवा जरी तुम्ही केलीत तर त्याचं योग्य ते फळ स्वामी महाराज तुम्हाला कधी ना कधी देतातच. परंतु याच सेवा जेव्हा तुम्ही शुभ दिवशी, शुभ तिथीवर केल्या तर त्याचं अधिक पटीने शुभफळ तुम्हाला प्राप्त होतं. सर्वात पहिलं म्हणजे या सेवा कोण कोण करू शकतं, तर बघा, कोणीही स्त्री पुरुष, मुलं मुली, वयस्कर माणसं कुणीही या सेवा करू शकतं. ज्या व्यक्तीच्या आयुष्यात अडचणी आहेत, समस्या आहेत, अशी प्रत्येक व्यक्ती या सेवा करू शकते. पण ज्या व्यक्तींच्या आयुष्यात कोणतीही अडचण नाही, कोणतीही समस्या नाही, सर्व काही सुरळीत चालू आहे, अशा व्यक्तींनी सुद्धा भविष्यामध्ये कोणतंही संकट उद्भवू नये यासाठी सेवा करावी. बघा, जेव्हा तुम्ही स्वामी महाराजांची, दत्त महाराजांची सेवा करताना तेव्हा अशक्य कोटीतील वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा शक्य होतात.
जेव्हापासून आपण स्वामी महाराजांची सेवा करायला सुरुवात केली आहे, विविध पारायण, नामस्मरण जे काही आपण करतो आहोत, ज्या काही सेवा, जे उपाय, जे काही तोडगे आपण करत आहोत, तर त्या सगळ्या सेवांनी आपलं खूप चांगलं झालेलं आहे. करोडो लोकांना याचे अनुभव सुद्धा आलेले आहे. बघा, आपल्या स्वामी महाराजांनी आपल्याला आत्तापर्यंत खूप काही दिलेलं आहे. आपण जी काही इच्छा व्यक्त केली, जे काही मागितलं, ते सगळं त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. आणि आपण जे काही मागतो त्याच्यापेक्षा 100 पटीने जास्तच त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. त्यामुळे हीच वेळ आहे आपण आपल्या गुरूंसाठी काहीतरी करण्याची. म्हणजेच काय तर आता आपण ज्या काही सेवा करणार आहोत, तर या 21 दिवसांमध्ये तर स्वामींकडे काहीही न मागता, अगदी काहीही मागणी न करता आपण फक्त निस्वार्थपणे आपल्या गुरूंसाठी सेवा करायची आहे. तुम्ही जर श्रद्धेने, भक्तिभावाने, अगदी अंतःकरणापासून सेवा केली, तर तुमच्या सगळ्या अडचणीतून तुम्हाला 100% मार्ग सापडेल. यासाठी 9 जुलैपासून आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे. म्हणजे 29 जुलैपर्यंत आपली 21 दिवसांची सेवा पूर्ण होईल. जर तुम्ही तुमची एखादी अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी सेवा करणार असाल, तर संकल्प मात्र अवश्य करा. तुमच्या जवळपास जर स्वामींचा मठ असेल किंवा केंद्र असेल, तर एक नारळ घ्या, थोडीशी खडीसाखर घ्या, एखादं पिवळं फूल घ्या आणि स्वामी महाराजांच्या मठात किंवा केंद्रात जाऊन स्वामींना अगदी अनन्य भावाने शरण जा. तुमच्या मनात जे काही असेल, तुमची जी कोणतीही इच्छा असेल ती स्वामींना सांगा. या 21 दिवसांमध्ये तुम्ही स्वामी महाराजांची जी कोणतीही सेवा करणार असाल ती त्यांना सांगा आणि माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पार पाडून घ्या, अशी स्वामी महाराजांना प्रार्थना करा. जर तुमच्या घराच्या जवळपास स्वामी महाराजांचा मठ नसेल, केंद्रही नसेल, तर सरळ दत्तगुरूंच्या मंदिरात जा. तिथे नारळ खडीसाखर ठेवा. पण दत्त महाराजांचं मंदिरसुद्धा तुमच्या जवळपास नसेल, तर तुमच्या घरात स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल, तर तिथे नारळ खडीसाखर ठेवा. स्वामींना मुजरा करा. तुमच्या मनातील इच्छा स्वामी महाराजांना सांगा. आता हा जो संकल्प आहे, तर तो सेवेला सुरुवात करताना फक्त पहिल्या दिवशीच संकल्प करायचा आहे आणि यानंतर रोज सेवा करायची आहे. अगदी मनापासून करायची आहे. यावेळी गुरुपौर्णिमा गुरुवारी आलेली आहे. अगदी दुर्लभ योग जुळून आलेला आहे आणि या दिवसाचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे. तर 9 तारीखला गुरुवारी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे. स्वच्छ स्नान करून देवपूजा करायची आहे. देवपूजा झाल्यानंतर देवघरासमोर आसन घेऊन बसायचं आहे आणि सेवेला सुरुवात करायची आहे. या 21 दिवसांमध्ये सगळ्यात पहिली सेवा आपल्याला कुठली करायची असेल, तर ती म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करणं. 21 दिवसात 21 पारायणं आपल्याला करायची आहेत. म्हणजेच रोज एक पारायण, एक पाठ पूर्ण वाचायचा आहे. तरच तुमची गुरुपौर्णिमेच्या दिवसापर्यंत 21 पारायणं पूर्ण होतील. या ग्रंथामध्ये 1 ते 21 अध्याय आहेत. म्हणून या ग्रंथातील 1 ते 21 अध्याय आपल्याला रोज पठण करायचे आहेत. यानंतरची दुसरी सेवा म्हणजे रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे. यालाच नामस्मरण असंही म्हणतात. 1 माळ जप करणं म्हणजे 108 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करणं. असा 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. यानंतरची तिसरी सेवा कोणती करायची, तर रोज 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा. अतिशय शक्तिशाली असा हा मंत्र आहे. हा मंत्र म्हणताना तुम्ही तीर्थही बनवू शकता. यासाठी 1 तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. पाण्याने भरलेला तांब्या तुमच्या समोर ठेवायचा आहे आणि त्यावर तुमचा उजवा हात ठेवायचा आहे आणि 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. यानंतर ते पाणी घरातील सर्वांनी तीर्थ म्हणून प्यायचं आहे. घरातील कुणाला जर नजरबाधा झाली असेल, तर हे तीर्थ प्यायल्याने ती निघून जाईल. तारक म्हणजे तारणारा, अतिशय प्रभावी असा हा तारक मंत्र आहे. तर हा मंत्र तुम्ही रोज 11 वेळा म्हणायचा आहे. तर 21 दिवस या सर्व सेवा आपल्याला करायच्या आहे. आता या 21 दिवसांमध्ये ज्या महिलांची मासिक अडचण येणार असेल,
तर त्यांनी 4 दिवस अगोदर सेवेला सुरुवात करायची आहे. म्हणजेच 4 किंवा 5 जुलैपासून त्यांनी सेवेला सुरुवात केली तर गुरुपौर्णिमेपर्यंत त्यांची 21 दिवसांची सेवा पूर्ण होईल. समजा जर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत उशिरा पोहोचला, पण तुम्हाला जर सेवा करायचीच असेल, तुमच्या मनामध्ये सेवा करायची इच्छा असेल, तर हा व्हिडिओ तुम्ही जेव्हा पाहाल त्या वेळेपासून तुम्ही सेवेला सुरुवात करा. तुम्ही 11 दिवसांची सुद्धा सेवा करू शकता. 29 जुलैपर्यंत म्हणजेच गुरुपौर्णिमेपर्यंत जेवढी जमेल तेवढी जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा. जेवढी जास्त सेवा तुम्ही कराल तेवढा जास्त फायदा तुम्हाला होईल. कारण तुम्ही केलेल्या सेवेचा मोबदला स्वामी तुम्हाला देतातच. अगदी सेवा सुरू असताना देखील तुम्हाला या गोष्टीचा अनुभव येईल. तुमची एखादी इच्छा पूर्ण होईल, तुमच्या मार्गातल्या अडचणी दूर होतील, तुमच्या समस्या सुटतील. नोकरी मिळत नाही, लग्न होत नाही, स्वतःचं घर होत नाही, नवरा बायकोचं पटत नाही, कोणतीही तुमची समस्या असेल तरी 21 दिवसांची सेवा नक्की करा. 100% तुमच्या समस्या सुटतील. इतकी ही प्रभावी सेवा आहे. ही सेवा करताना तुम्हाला अजिबात पूजा मांडणी करायची गरज नाही. पण तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही पूजा मांडणी देखील करू शकता. ही सेवा करताना ब्रह्मचर्य पाळण्याची देखील गरज नाही. मात्र मांसाहार कटाक्षाने टाळायचा आहे. शक्यतो हे 21 दिवस घरामध्ये मांसाहार शिजला जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. पण बरीच घरं अशी आहेत की जिथे सेवा करणारी व्यक्ती मांसाहार करत नाही, पण घरातील इतर व्यक्तींसाठी तिला मांसाहार शिजवावा लागतो. तर अशा वेळी तुम्ही काय करा की सकाळी लवकर उठून तुम्ही सेवा करून घ्या आणि सर्व सेवा पूर्ण झाल्यानंतर घरातील इतर व्यक्तींसाठी तुम्ही मांसाहार शिजवू शकता. पण सेवा करणाऱ्या व्यक्तीने मात्र चुकूनही मांसाहार करायचा नाही. हा एक नियम तुम्हाला कटाक्षाने पाळायचा आहे. याचबरोबर सेवा सुरू असताना परान्न मात्र टाळायचं आहे. परान्न म्हणजे दुसऱ्यांच्या घरात शिजलेलं अन्न. तुम्ही जर ऑफिसला जात असाल तर तुमच्या टिफिनमधील अन्न तुम्ही इतरांना देऊ शकता, पण इतरांच्या टिफिनमधील अन्न तुम्ही खाऊ शकत नाही. ते अन्न तुमच्यासाठी परान्न ठरतं. तुम्ही जर हॉस्टेलमध्ये राहत असाल, हॉटेलमध्ये किंवा कॅन्टीनमध्ये जेवत असाल तर ते अन्न हे परान्न समजलं जात नाही. कारण ते अन्न तुम्ही पैसे देऊन विकत घेतलेलं असतं. परान्न म्हणजे काय तर दुसऱ्याच्या घरात शिजलेलं अन्न जे तुम्हाला विना मोबदला मिळालेलं असतं. म्हणून तुमच्या सेवा सुरू असेपर्यंत तुम्ही परान्न खाऊ नका. सूतक आलं तर तेवढे दिवस सेवा बंद करायची आहे. सूतक संपल्यानंतर तुम्ही पुन्हा सेवा सुरू करू शकता. तर बघा, हे 21 दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत. अगदी श्रद्धेने आणि मनापासून सेवा करा. स्वामींवर विश्वास ठेवा. ही सेवा केल्याने स्वामीबळ तुमच्या पाठीशी असणारच याची खात्री बाळगा आणि 9 जुलैपासून सेवेला सुरुवात करा. ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.